नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। कुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल एकनाथ महाराज की जय। गोदावरी माईच्या तीरावर असलेल्या असंख्य भाविक भक्तांच्या मुखातून दशदिशांना भेदून टाकणारे हे शब्द आणि गोदामाईपर्यंत ओघळणाऱ्या अश्रूंच्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या। दिवस होता तो फाल्गुन वद्य षष्टी शके 1521। याच दिवशी आपल्या सर्व भक्तांना भजनात तल्लीन करून श्री संत एकनाथ महाराज मुखी हरिनामाचा घोष करत अलगदपणे गोदामाईच्या त्या अथांग डोहात जलसमाधिस्थ झाले। संत एकनाथांचा जन्म 1533 साली झाला। त्यांचे घराणे हे भगवत भक्तीचे, भानुदास हे त्यांचे प्रपितामह। मोगल साम्राज्यात क्षीण होत चाललेली विठ्ठल भक्तीची परंपरा खंडित होत असताना त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला पुन्हा पंढरीत आणून प्रस्थापित केले आणि विठ्ठल भक्तीला संजीवनी प्राप्त करून दिली। अशा सत्वसंपन्न घराण्यात जन्माला येणारे नाथ एके ठिकाणी म्हणतात, धन्य निज भाग्याची लीळा आलो वैष्णव कुळा जन्मोनी। सूर्यनारायण आणि रुक्मिणीबाई या आईवडिलांच्या पोटी जन्मलेले एकनाथ महाराज जन्मानंतर लगेच पोरके झाल्याने त्यांचा सांभाळ करणाऱ्या चक्रनारायण बुवा आणि सरस्वतीबाई या आजी आजोबांना ते नेहमीच विचारायचे, को हम। त्यांची समजूत काढताना आजोबा म्हणायचे, अरे तू आमचा एकोबा। तरीही त्यांचा तोच प्रश्न, मी कोण आहे? आणि ते बिचारे निरुत्तर होत। पुढे जेव्हा नातांना कळलं की आपल्या जन्मानंतरच आपले आई वडील गेले आणि त्यावेळी ते म्हणू लागले, मुळीच्या मुळी एका जन्मला माय बापा थोर धाक घेतला। कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा स्वये लागलो दोन्हींच्या निर्मूळा। शांती करिता अवघ्यांची शांती मुळी लागोनी या लाविली खाती। एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी माये सगट सगळा बापची घोटी। याची सल त्यांच्या मनात कायमच अशीच राहिली। तरीही वंश परंपरेने सूर्याचे वैष्णव धर्माचे उपासक असलेले नाथ महाराज ईश्वर भक्तीच्या संस्कारासह खेळकर वृत्तीला पोरके झाले नाही। अंतर्मुख मनाचे चौकस वृत्तीचे नाथ महाराज अलौकिक बुद्धी सामर्थ्यवान होते। सर्वांनाच त्यांचं कौतुक वाटत असे। पुढे त्यांना वात्सल्य तहान भूक यापेक्षा आत्मोद्धार करून आत्मज्योत प्रकाशित करण्याची ओढ लागली। जनार्दन स्वामींची भेट होताच त्यांचा कल परमार्थाकडे झुकला। त्यानंतर त्यांच्या लेखणीने उचल घेतली, पण त्यांची लेखणी कायम धारदार तेजस्वी होऊनच तळपली। जगाच्या कल्याणा संताची विभूती असते। ते स्वतः कल्याण करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कार्य करीत राहिले। पुढे गृहस्थाश्रमात प्रवेश करूनही नाथांनी आपले परमार्थाचे कार्य सोडले नाही। लोक प्रबोधन करत राहिले। समत्व दृष्टी भूतदया यामुळे श्रीखंड्याच्या रूपाने देव नाथांच्या घरी राबत राहिले। नाथांनी आयुष्यभर कीर्तन प्रवचन करून लोकांना सन्मार्गाला लावले। उदात्त जीवन जगण्याचा मार्ग दाखवून दिला। कीर्तन प्रवचनातील शब्द हवेत विरून जातील म्हणून त्यांनी चतुश्लोकी भागवताची रचना केली। लोकांना असे झुलवत ठेवून त्यांनी त्यांच्याच भाषेत परमार्थ शिकवण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित रूपके भारूड रचून आदर्श प्रपंच कसा करावा यासाठी रुक्मिणी सयोवर लिहिले। आयुष्याच्या अंती भावार्थ रामायण लिहून त्यांनी आपली लेखणी थांबवली। ते लोकांच्यात हसत खेळत रम्माण होत। एक दिवस त्यांनी लोकांना सांगून टाकले की मला आता तिकडचं बोलवणं आलं आहे। तिकडचं म्हणजे जिथून आलो तिकडचं। मला आता जावं लागेल। तुम्ही गेल्यावर आमचं काय होणार? आम्हाला दीनदुबळ्यांना कोण विचारणार? कैवल्याचा मार्ग कोण दाखवणार? असं लोक जेव्हा म्हणू लागले तेव्हा ते म्हणाले, शुद्ध नीतीने वागा, परमेश्वराची भक्ती करा, त्याच्यावर प्रेम करा, तोच तुमचा तारक आहे। तुम्हाला सांभाळणारे प्रभू रामचंद्र तुमचे सर्वतोपरी रक्षण करायला समर्थ आहेत। पण आता मला जाऊ द्या।
इतरांचा द्वेष करणे, भेदभाव करणे सोडून द्या. परमेश्वरार्पण बुद्धीने कर्म करा आणि अंतःकरणात परमेश्वर प्राप्तीचे झरे वाहू द्या. संत सज्जनांचे पाय धरा, अहंकाराचा वारा लागून देऊ नका. असे सांगत एकनाथ यांनी सर्वांना विठ्ठल नामाच्या भजनात तल्लीन ठेवून अष्टदिशा यांना नमस्कार करून सर्व देवांना नमस्कार केला. आर्द्र वाणीने देवाला म्हणू लागले, हे मुरारे, तुझा संदेश घेऊन मी तुझ्या या कर्मभूमीवर आलो, वावरलो. तुझा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. काही चुकलं असल्यास मला क्षमा कर. पुन्हा पूर्व दिशेला तोंड करून स्थावर जंगमांचा आत्मा सूर्यनारायण त्याला वंदन करीत गळ्यातील वीणा हातात घेऊन रामकृष्ण हरी जयघोष करीत गंगेत दुतडी भरून वाहणाऱ्या गंगेच्या कुशीत शिरले. त्यांच्या पतित पावन पदस्पर्शाने गंगामाई क्षणभर शहारून गेली आणि हळूहळू त्यांना आपल्या कवेत घेत गेली. पहाटेपर्यंत भक्त भजनात रममाण झालेल्या भक्तांनी जेव्हा पहाटे गोदावरीत वीणा तरंगताना पाहिली, तेव्हा त्यांच्या भक्तीचा करुणासागर स्तब्ध झाला आणि क्षणातच असंख्य मुखातून एकच जयघोष निनादला. पुंडलिका वरदा श्री हरी विठ्ठल, एकनाथ महाराज की जय.